विधायक सत्यजीत देशमुख ने वन विभाग से सांगली जिले के तेंदुआ प्रभावित क्षेत्रों में एआई लेपर्ड डिटेक्शन सिस्टम लगाने की मांग की है। इस सिस्टम से तेंदुआ आते ही 120 डेसिबल का सायरन बचेगा, जिससे लोगों को उसकी लोकेशन का तुरंत पता चलेगा। उन्होंने बताया कि तेंदुए के बढ़ते आतंक से ग्रामीण डरे हुए हैं। कई जगहों पर मवेशियों और अब इंसानों पर भी हमले हो रहे हैं। सुरक्षा के लिए यह तकनीक जरूरी है और वन विभाग को तुरंत कार्रवाई करनी चाहिए। अब देखना होगा कि विधायक की इस मांग को वन विभाग की ओर से मंजूरी मिलेगी भी या नहीं। आपल्याला जाणवायला लागलेलं आहे, आपल्या असणाऱ्या ह्या डोंगराळ भागामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला बिबट्याचं दर्शन सुद्धा होतंय। आता बऱ्यापैकी कुत्र्यांच्या वरती जे कुत्रे कुत्रे असतील, माकडं असतील, यांचं भक्षस्थान बिबट्याने केलेलं आहे। आणि काही ठिकाणी असं मी बघितलेलं आहे की मानवावरती सुद्धा हल्ला करायला सध्या बिबट्याच्या आणि त्यामार्फत सेन्सिटायझेशन आणि अलार्मिंग सिस्टम करायची या संदर्भातल्या सूचना परवा दिवशीच आमची गवते साहेबांच्या बरोबर आणखीन सूचना दिलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर ह्या पुढच्या काळामध्ये आम्ही राज्य स्तरावर केंद्र स्तरावरती बिबट्यांना का की त्यांच्या असणाऱ्या सगळ्या हालचालींचं आपल्याला निरीक्षण करता येईल याच्या ट्रॅक कॅमेरा देणे आणि त्याहून पुढे जाऊन केंद्र सरकारच्या मागे लागून निर्बंध हे जे आव्हानावरती अशा पद्धतीचे 4-5 आपण प्रयत्न करतोय। आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काही लोकांना त्यांच्यासाठी खास बाब म्हणून सरकारच्या माध्यमातून मृत असतील त्यांना भरीव अशा पद्धतीचा निधी आणि जे अपघाती ज्यांना इजा झालेली आहे त्यांना सुद्धा निधी देण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न आहेत आणि त्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी